नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, देशभरातील विशेषतः राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। केंद्र शासनाच्या माध्यमातून कांद्याच्या निर्यातीवरील जे काही असणारं 20% निर्यात शुल्क आहे तर ते निर्यात शुल्क 1 एप्रिल 2025 पासून हटवण्यासाठी मंजुरी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि याच्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। मित्रांनो, कांदा निर्यातीवरती असलेले हे निर्बंध याच्यामुळे कांद्याचे न होणारे निर्यात यामुळे कांद्याच्या भावांवरती दिवसेंदिवस होणारी घसरण किंवा जे काही कमी होतात, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आपला कांदा कमी भावांनी विकावा लागत त्या ठिकाणी आहे। यापेक्षा देखील उन्हाळी कांदा बाजारात आल्यानंतर भाव ढासळतील अशा प्रकारच्या शक्यता त्या ठिकाणी निर्माण होत आहेत। कारण जसजशी आवक कांद्याची वाढणार आहे तसतसे भाव कांद्याचे त्या ठिकाणी पडणार आहेत। जितका कांदा हा मार्केटमध्ये लोळून राहील तितका कांद्याचे रेट त्या ठिकाणी पडतील। परंतु आता याच्यामध्ये 1 एप्रिल 2025 पासून केंद्र शासनाच्या माध्यमातून 20% निर्यातीची अट आता मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याच्या संदर्भातील एक अधिसूचना 22 मार्च 2025 रोजी निर्गमित सुद्धा करण्यात आलेली आहे। मित्रांनो, राज्यातील विविध खासदारांच्या माध्यमातून कांद्यांवरील निर्यात शुल्क मागे घेण्याची मागणी करण्यात आलेली होती। याच्यामध्ये विविध पुढारी लोक होते, ज्यामध्ये निलेश लंके साहेब असतील, बजरंग सोनवणे असतील, याचबरोबर राज्यातून जर आपण बघायला गेलो तर देवेंद्र फडणवीस आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत, त्याचबरोबर अजितदादा पवार आहेत, नाशिक विभागातील आमदारांच्या माध्यमातून सुद्धा। कारण नाशिक विभागामध्ये कांद्याचं जर आपण उत्पादन बघायला गेलो तर कांद्याचं उत्पादन विक्रमी पद्धतीने त्या ठिकाणी घेण्यात आता येतं आणि याच्याच माध्यमातून किंवा यालाच अनुसरून नाशिक विभागातील आमदारांच्या माध्यमातून सुद्धा या संदर्भातील वेळोवेळी मागणी केली जात होती की जे काही निर्यात शुल्क आहे किंवा जे काही कांद्यावरचा जो काही सगळा भाग आहे तर त्याच्यामध्ये बदल करण्यात यावे आणि या सर्व लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून या मागण्यांच्या अनुसरून आता या कांद्याच्या निर्यातीवरील 20% निर्यात सुद्धा मागे घेण्यात आलेली आहे। याच्यामुळे उन्हाळी कांदा बाजारात आल्यानंतर देखील शेतकऱ्यांना एक चांगला भाव, कांद्याचे जे काही भाव आहेत तरी ते चांगल्या पद्धतीनं टिकून राहतील अशा पद्धतीची एक माफक अपेक्षा बाळगायला हरकत नाहीये। तुम्ही सुद्धा जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी सुद्धा एक आनंदाची ही बातमी होती। तुम्हाला ही बातमी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवायला आम्हाला विसरू नका। व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इतरही कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी शेअर करायला विसरू नका। भेटूया नवीन माहितीसहित, नवीन व्हिडिओ सहित। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।